तपोवनामधील मुद्दा गाजत असताना तेथील वृक्षतोड करण्यासाठी पर्यावरण प्रेमींनी प्रचंडपणे विरोध केलेला आहे, त्याचबरोबर आंदोलनं देखील केलेली आहेत। तर दुसरीकडे कोल्हापुरातील ही सकारात्मक अशी घटना आहे, जेथे कोल्हापुरातील तीर्थक्षेत्र अनेक जणांचं श्रद्धास्थान असलेलं ज्योतिबा मंदिर, या ज्योतिबा मंदिराला जी पायवाट जाते त्याच पायवाटेच्या मार्गावरती मी आता सध्या आहे आणि ह्या ठिकाणीच या संपूर्ण परिसरामध्ये आहे ते आता ज्या ठिकाणी जे हायवे असतील त्यांचं काम चालू आहे, त्या हायवे लगतची जी झाडं आहेत, मोठमोठाली झाडं आहेत जी तोडली जातात, मात्र अशी झाडं न तोडता त्यांचं पुनर्रोपण आहे जे केलं जातंय आणि ज्योतिबा मंदिराला जाणाऱ्या पायवाटेवरतीच आहेत ही सगळी भली मोठी झाडं आहेत, त्यांचं आता रोपण करण्यात येतंय। कोल्हापुरातील हा एक उत्तम असा प्रकल्प आहे, ज्या प्रकल्पामुळे येणाऱ्या भाविकांना आणि त्याचबरोबर वाटसरूंना देखील या ठिकाणी सावली मिळू शकते आणि तशाच पद्धतीने एक महत्त्वाची बाब म्हणजे पर्यावरणाचा समतोल देखील राखला जाणार आहे। पूर्णपणे शास्त्रीय पद्धतीने हे झाडांचं पुनर्रोपण आहे जे या ठिकाणी केलं जातं आणि त्याच्याच विषयी आपण अधिक माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। कोल्हापुरातील दख्खनचा राजा ज्योतिबा देवाच्या दर्शनाला असंख्य भाविक येतात, तसेच ज्योतिबाचे खेटेही प्रसिद्ध आहेत। ज्योतिबा मंदिराकडे जाणारी पायवाट जी आता डेरेदार वृक्षांनी बहरणार आहे, कारण श्री ज्योतिर्लिंग क्षेत्र बहुआयामी उत्कर्ष प्राधिकरण यांच्या वतीनं या दख्खन केदारण्यामध्ये राष्ट्रीय तसेच राज्य महामार्ग आणि इतर विकास कामांमध्ये निघणाऱ्या वृक्षांचं संगोपन करण्यात येते। विशेष म्हणजे श्री ज्योतिर्लिंग देवाची महती सांगणाऱ्या केदार विजय ग्रंथामध्ये उल्लेख असलेल्या दुर्मिळ लहान वृक्षांचं संगोपनही इथं करण्यात येते। तसेच मोठमोठ्या वृक्षांचं पुनर्रोपण या मार्गावर करण्यात येत असून या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाचा शुभारंभ करण्यात आलाय। हा पूर्ण डोंगर जो 23 गावांच्या हद्दीमध्ये येतो, अशा ह्या 23 गावांचा विकास आणि त्या डोंगराचा विकास असा ह्या देवस्थानच्या विकासाचा भाग आहे आणि म्हणून ह्याच्यासाठी पहिला टप्पा जो आपण केला की झाडं आणि देऊळ आणि देवराई हा एक अतिशय जुना एकमेकाचा ऋणानुबंध आहे आणि अशी ही नैसर्गिक देवराई देवाच्या नावाची आपण ह्या ठिकाणी विकसित करायची आणि त्याला केदारण्य हे नाव आपण द्यायचं त्या ठिकाणी ठरवलं होतं आणि मला वाटतं त्याचा पहिला 10,000 झाडं लावण्याचा जो टप्पा होता तो आपण पावसाळ्यात त्या ठिकाणी चालू केला होता। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गडकरी साहेब आणि देवेंद्रजी दोघांनी त्या कामाची सुरुवात केली होती आणि त्यातली बऱ्यापैकी 3,000 झाडं आत्तापर्यंत लावून झालेली आहेत आणि पुढची झाडं त्याचा एकत्र जो आपण आराखडा करतोय ह्या सगळ्या डोंगराचा, त्यात कुठलं झाड कुठं लावायचं ह्याच्या अनुषंगानं खरं तर ते काम चालू आहे। आता प्रामुख्यानं जो आज आपण दुसरा टप्पा या ठिकाणी करतोय ती मोठी झाडं जी विविध प्रकल्पांच्या मध्ये त्या ठिकाणी आज निघणार आहेत, म्हणजे रत्नागिरीवरनं नागपूरला जाणाऱ्या महामार्गामध्ये काही झाडं आज त्या ठिकाणी निघणार आहेत, त्यानंतर कागल निडोरी रस्त्यावरची काही झाडं निघणार आहेत, वाईकडनं महाबळेश्वरला जाणारा जो हायवेवरनं रस्ता आहे त्यात ती 100-100 वर्षापूर्वीची अशी काही मोठी झाडं निघणार आहेत। तर ही सगळी झाडं प्रामुख्यानं आपल्याला इथं आणता येतील का आणि पर्यावरणीय पुनर्जीवन हा एक केदारण्य प्रकल्प 2चा भाग आपल्याला करता येईल का, असा एक अतिशय मोठा प्रयत्न आपण आज या ठिकाणी साकारायचा प्रयत्न करतोय। मला आपल्याला सांगितलं पाहिजे की आमच्या वारणा कॉलेजचेच कोल्हापूर जिल्ह्यातलाच एक विद्यार्थी सुरेश जाधव म्हणून ते खरं तर आज चेन्नईमध्ये जाऊन स्थायिक झाले आणि चेन्नईमध्ये त्यांनी एक फार मोठी कंपनी निर्माण केली आणि ट्री ॲम्ब्युलन्स, ट्री डॉक्टर्स आणि झाडांच्या या काय म्हणतो आपण त्याला जिवंत झाडं इकडून तिकडं नेऊन लावणं आणि ती यशस्वी करणं यामध्ये त्यांनी अतिशय मोठं काम केलं। तर त्यांच्या सल्ल्यानं आणि त्यांच्या मार्फत खरं तर 100% यशस्वी होणारं हे काम आता आपण या ठिकाणी हातात घेतले। तुम्हाला ही जी तैलचित्र या ठिकाणी लावलेली आहेत यामध्ये हा जुन्या पायवाटा कोल्हापूरवरनं जी ज्योतिबाला येणारी ही पायवाट आहे, ज्या पायवाटेवर आपण आता उभा राहिलोय, जी कुशिऱ्यापासून ज्योतिबापर्यंत जाणार आहे, याची पहिली प्रशासकीय मान्यता आता 22 कोटी रुपयांची झाली। आता ह्यात एकीकडं पायवाटेचं काम पण आपण चालू करतोय, दुसरीकडं त्या पायवाटेने येणाऱ्या लोकांना
मोठी सावली पहिल्या दिवसापासून तयार करण्यासाठी ही मोठी झाडं या ठिकाणी ट्रान्सफर करायचं काम पण चालू करतोय. त्यातल्या काही झाडांचं प्रत्यक्ष प्रात्यक्षिक आज तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतंय. आता जे पिंपळाचं झाड आपण प्रत्यक्ष या ठिकाणी आणलेलं आहे, मला वाटतं एवढं मोठं झाड आणणं आणि लावणं हे कदाचित देशातली पहिली घटना ह्या ठिकाणी. आणि आपण पूर्वीचे तुम्ही कोल्हापुरात बघितलं असेल की कोल्हापूरच्या प्रकल्पाच्या वेळेला शेंडा पार्कामध्ये काही झाडं ट्रान्सफर करायचा विषय आला होता, पण ते फक्त बुंदे नेऊन लावले आणि ते बुंदे तसेच राहिले. पण आता आपण इकडं करत असताना विथ कॅनोपी ज्याला म्हणतो आपण, फांद्या पानं त्याच्या सगळ्या सकट ही झाडं या ठिकाणापर्यंत आणलेली आहेत, मुळा सकट आणलेली आहे आणि स्टँडर्ड SOP प्रमाणे आज त्याचं प्लांटेशन ह्या ठिकाणी सुरू आहे. तसंच केदार विजय ग्रंथामध्ये अगस्त्य ऋषीने लोपामुद्रांना जे वर्णन केलं या डोंगरावरच्या झाडांचं, त्यातली जी झाडं उपलब्ध नाही आहेत त्यातली आजही आम्हाला 2 झाडं उपलब्ध झालेली नाहीत. म्हणजे सूर्यकांता नावाचं एक झाड आहे जे आपल्या खरं तर मायग्रेन म्हणतो आपण किंवा विस्मरण म्हणतो या रोगावर एक औषध म्हणून त्या ठिकाणी वापरलं जातं, ज्याचा उल्लेख त्या केदार विजय ग्रंथामध्ये आहे. ते झाड आजही उपलब्ध झालं नाही. आणि एक दशाळा नावाचं झाड आहे की ज्याला 10 प्रकारची मुळं आहेत, त्याचाही उल्लेख केदार विजय ग्रंथामध्ये आहे, तेही उपलब्ध झालेलं नाही. नाहीतर जवळजवळ राहिलेली सगळी झाडं जी आपल्याकडे मिळत नाहीत ती झाडं आज आम्ही पुण्यातले एक सह्याद्री म्हणून सह्याद्री घाटातल्या दुर्मिळ झाडांचं रक्षण करणारी एक नर्सरी आहे, तिथून एक 500 झाडं उपलब्ध केलेली आहेत. ती सुद्धा आज आपण या ठिकाणी आणलेली आहेत. आता ती नर्सरीमध्ये अजून मोठी करणं आणि पावसाळ्यात ती झाडं पुन्हा या डोंगरावर लावणं असा परत त्याचा एक सुरुवात त्या कामाची सुद्धा आपण आज या ठिकाणी करतोय. आणि मला आनंद होतोय की हे एक ज्योतिबाची पूर्वीच्या काळात जी देवराई जशी होती, मंदिराच्या विकासाबरोबर मंदिराच्या दुरुस्तीचं आणि मंदिर परिसराचं सुद्धा मला वाटते 43-44 कोटीचं टेंडर आपलं आता फायनल झालं. जे टेंडर निघालं, टेंडर ओपनही झालं. आता ही 22 कोटीचं काम त्या ठिकाणी ओपन झाले. 260 कोटीचा जो पहिला आराखडा आहे त्याची ही कामं आता सुरू झालेली आहेत. पण एकीकडे शाश्वत विकासाबरोबर जे पूर्वीचं नैसर्गिक आध्यात्मिक सानिध्याचं जे वैभव आहे ते सुद्धा एकत्रित विकसित करायचं, असा हा वेगळा पायंडा किंवा वेगळा प्रकल्प आपल्या ह्या दक्षिण काठी किंवा दक्षिण केदार या आपल्या देवस्थानाच्या माध्यमातून आपल्याला करायला मिळतो, याचा आनंद आहे. ज्योतिबा डोंगरावर असणाऱ्या गायमुख परिसरात दुसऱ्या टप्प्यातील कामाचा शुभारंभ झालाय. केदार विजय ग्रंथामध्ये उल्लेख असणाऱ्या दुर्मिळ झाडांचं संगोपन आणि संवर्धन इथं करण्यात येते. कोणकोणती झाडं इथं लावण्यात येणार आहेत ते पाहूयात. शमी, बोर, औदुंबर, चाफा, पळस, चंदन, खैर, बेल, कडुलिंब, निवडुंग, देवदार, करंज, शिंगण, पायरी, पिंपरी, पांगारा, अश्वगंधा, शमी, पिंपळ, वड. राजा सर्वांचं आराध्य दैवत श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिराचं विकास आराखड्याचं काम आपलं सुरू झालेलं आहे. सध्या मंदिराचं संवर्धनाचं काम आपलं सुरू आहे आणि या विकास आराखड्यामधलेच एक महत्त्वाचं काम आपण जवळपास 4 किलोमीटरच्या पायवाटा, ज्या पायवाटाने कोल्हापूरकर खेट्याच्या निमित्त किंवा कोल्हापूरकर रविवारी सुद्धा मोठ्या संख्येने ज्योतिबाला या पायवाटाने येत असतात. ह्या पायवाटांचं संवर्धनाचं काम आपण जे घेतलेलं आहे, या पायवाटांच्या दुतर्फा वृक्षारोपणाचं काम सुद्धा आपण आराखड्यामध्ये घेतलेलं आहे. आणि हे वृक्षारोपण करत असताना जी मोठी मोठी झाडं आहेत की जे काही डेव्हलपमेंट प्रोजेक्टमध्ये किंवा त्या झाडांना शिफ्ट करावं लागतं, अशी झाडं आपण या ठिकाणी लावणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आपलं नागपूर रत्नागिरी हायवेचं जे काम चालू आहे किंवा कागल निडोरी रस्त्याचं जे काम चालू आहे, यामध्ये मोठी 200 झाडं देशी झाडं आपण आयडेंटिफाय केले आणि हे एजन्सीच्या मदतीने या झाडांचं पुनर्रोपण आपण या पहिल्या टप्प्यामध्ये करत आहे. तर आता हे काम आज सुरू झालेलं आहे. आज आपण 10 झाडं लावलेले आहे. पुढच्या 1 महिनाभरामध्ये आपण ही 200 झाडं लावणार आहे. यामध्ये ज्यांनी असं पुनर्रोपणाचं काम केलेलं आहे असे तज्ज्ञ आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पुढे एजन्सीची जबाबदारी ही झाडं जगवण्याची आहे. देवस्थान समितीचं यामध्ये लक्ष राहणार आहे आणि वन विभागाच्या नियंत्रणाखाली आपण हे काम करणार आहे. आत्ता 200 झाडं आपल्याला लावायचे आहेत आणि पूर्ण आराखड्यामध्ये जो आपला 4 किलोमीटरचा पायवाट आहे आणि अजूनही जी जागा आपली देवस्थानची आहे यामध्ये 2000 झाडं असं पुनर्रोपणाने मोठी देशी झाडं पुनर्रोपणाने लावण्याचं आपलं नियोजन आहे आणि त्या पद्धतीने काम केलं जाईल. ज्योतिबा मंदिराकडे जाणारी ही पायवाट, या वाटेवरून आजही अनेक भाविक चालत दर्शनासाठी जातात. परंतु महामार्गाच्या कडेला असणारी मोठमोठी झाडे या ठिकाणी रोपण करून त्यांचे संगोपन करणं जिकिरीचं काम आहे. वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन आणि होणारे पर्यावरणीय बदल या संदर्भात
पर्यावरण अभ्यासक सुहास वांगणकर यांनी काय सांगितले पहा. इथे मुख्यतः मोरिसी फॅमिली म्हणजे वड, पिंपळ, उंबर, पायर, तदनंतर बेल आहे, एक करंज आहे. तर ही झाडं रस्त्याच्या दुतर्फा होती, तीच ज्यावेळी रस्ता रुंदीकरणामध्ये केली जात होती ती आता काढून या ठिकाणी लावली जात आहे. त्याच्यासाठी जो शास्त्रीय SOP आहे त्याला 5x5x5 किंवा 4x4x4चा खड्डा आणि तदनंतर त्याला पांढरी मुळं सुटण्यासाठी सिंगल सुपर फॉस्फेट असेल किंवा ह्युमिक असेल, त्याचा जो रूट बॉल आहे तो काढून त्याला आपण परत लावत आहोत. आणि त्यामुळे पहिले 15 दिवस आहेत त्याच्या रेग्युलर पाणी आणि त्यानंतर 2 दिवसातून 3 दिवसातून एकदा पाणी. फक्त आत्ताचा आपण हंगाम बघितला तर आता ट्रान्झिशन पिरियड आहे, हिवाळा आहे. पावसाच्या ऑनशूटवर लावली तर झाडं जगण्याची पॉसिबिलिटी आणि प्रोबॅबिलिटी सगळ्यात जास्त असते. पण आता आपण एक झाडं इमिजिएट काढली आणि त्याच दिवशी लावली आयदर सकाळी किंवा संध्याकाळी तर ती जगण्याचा रेशो हा खूप चांगला असतो आणि त्याची पेरेंटल केअर पण जी कन्सर्न एजन्सी आहे ती खूप चांगल्या पद्धतीने घेते आणि त्याच्याबाबत आपण ऑप्टिमिस्ट आहोत. त्याचबरोबर सर जर पाहायला गेलं कोल्हापूरमध्ये असेल 2 महत्वाचे रस्ते त्यांचं रुंदीकरण होते. गगनबावडा कळे रोड हा जो आहे, त्याचबरोबर कोल्हापूर रत्नागिरी ह्या मार्गावरती देखील खूप मोठे वृक्ष आहेत. त्यांचं अशा झाडांचं देखील आपण असं पुनर्रोपण करू शकतो का? खरं तर मॉडरेट मिडियम साईजचे जे ट्रीज आहेत ते आपण घेऊ शकतो. वडासारखा ज्याचा घेरा हा प्रचंड आहे किंवा 75-100 वर्षाच्या पुढचे आहेत तर त्याला परत त्याचे नॉर्थ ईस्ट वेस्ट साऊथ बाजूनी त्याच्या मुळ्या काढणे आणि परत त्या ठिकाणी लावणे. तदनंतर लावल्यानंतर देखील ज्या ब्रँचेस येतात त्या ड्रुपिंग असतात, म्हणजे खाली पडलेल्या असतात. अम्ब्रेला कॅनोपी किंवा ऑक्टोपस ब्रांचेसची कॅनोपी त्याला नॅचरल पद्धतीनं होत नाही. पण ह्याच्यामध्ये कार्बन सिक्वेंटेशन, कार्बन स्टोरेज ज्या झाडांनी केलेलं असतं त्याला परत आपण पुनरुज्जीवन देतो. हे क्लायमेट चेंज आणि ग्लोबल वॉर्मिंगच्या सिनेरिओवर हे असं ट्रान्सफॉर्मेशन खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर काही भागामध्ये असं होत असं की रस्त्याचं काम चालू आहे, तिथली झाडं काढली आणि दुसऱ्या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी गरज नाहीये त्या ठिकाणी झाडं लावली जातात, अशा पद्धतीने होतं. त्यावेळेला त्या भागामध्ये पर्यावरणावरती काय परिणाम होतो? बेसिकली ज्या महाकाय झाडं आहेत वडाची वगैरे, ज्याला आपण किस्टोन स्पीसीस म्हणतो, तर त्याच्यामध्ये खूपशा झाडांवर मास रुस्टिंग असतं. पक्ष्यांच्या रातताऱ्याची जागा ती सगळ्यात महत्त्वाची डिस्टर्ब होते. तदनंतर जे मुंग्यांपासून आपण म्हणूया की बीज आहेत, बॅट आहेत, बटरफ्लाय आहेत, यांचे खूपसे होस्ट प्लांट असतात, काहीचे नेक्टर प्लांट असतात, काही फ्रुगेवरस पक्षी त्याच्यावर येतात. मग त्यांचा त्या रेडियसमधला जो खाद्य वनस्पती आहे ती मॅडम तिथून वाईप ऑफ होते, नष्ट होते. विकास कामांसाठी अमर्याद वृक्षतोड केली जाते, परंतु त्या बदल्यात पर्यावरणाचा समतोल बिघडून मानवाच्या पदरात नैसर्गिक आपत्तीचं संकट पडतं. अशावेळी कोल्हापुरात राबवण्यात येणारा हा वृक्ष पुनर्रोपण प्रकल्प सर्वांनीच अनुकरण करण्यासारखाच आहे. अमर्याद वृक्षतोड थांबून अधिकाधिक वृक्षांचं पुनर्रोपण केल्यास पर्यावरणाचा समतोलही राखला जाऊ शकतो. ज्योतिबा डोंगर परिसरात राबवण्यात येत असलेला हा प्रकल्प लवकरच डेरेदार वृक्षांनी बहरून गेलेला आपल्याला पाहायला मिळेल. लोकमत.com साठी कोल्हापूरहून मी दुर्वा दळवी.